आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल ओल्या नारळाची पोळी बनवणार आहे। नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल। अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ओल्या नारळाची पोळी बनवण्यासाठी इथे आपण 1 कप गव्हाचे पीठ घेतले आणि 1 कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये छान असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा लहान अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे आणि चवीपुरते मीठ घालून हे मिश्रण छान असं एकजीव करून घेतलं। कणिक मळण्यासाठी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे। यामध्ये थोडं पाणी घालून याची छान अशी कणिक मळून घेऊया। रेग्युलर पोळ्या बनवण्यासाठी जशी आपण कणिक मळतो तशाच पद्धतीने इथे मी कणिक मळून घेतलेले आहे। इथे आपली कणिक मळून झालेली आहे। साधारण 1 चमचा तेल घालून परत एकदा या तेलामध्ये हे कणिक मळून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी छान असा इथे आपल्या कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे। झाकण लावून अर्ध्या तासासाठी कणिक मुरण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण ओल्या नारळाचे सारण बनवून घेऊया। पोळ्यामध्ये घालण्यासाठी ओल्या नारळाचं सारण बनवण्यासाठी इथे आपण 1 नारळ आहे त्या नारळाच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तो पूर्णपणे काढून घेतला आणि हा नारळ आहे तो किसून घेतलेला आहे। खोबरं किसून घेतलेलं आहे। बारीक होलाच्या किसणीने खोबरं किसून घेतलेलं आहे। आता हा नारळाचा जो आपण किसलेला भाग आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर आपण याला फिरवून घेऊया। खूप बारीक हा नारळाचा किस करायचा नाही तर अगदी 2 ते 3 वेळा पल्स मोडवर हे नारळाचा किस आपण फिरवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पोळ्यासाठी लागणारा परफेक्ट असा खोबऱ्याचा चव बनवून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचाही खोबऱ्याचा किस आहे तो मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने सगळा खोबऱ्याचा किस आहे तो बारीक करून घेतलेला आहे। आता याचा आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। पॅन मंद गॅसवरच गरम केलेला आहे। तूप गरम झाले की लगेच आपण यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा। जास्त वेळ आपण हे तूप गरम करायचं नाही किंवा पॅनही जास्त गरम करायचा नाही। हा खोबऱ्याचा किस आहे तो जास्त वेळ पॅनमध्येही ठेवायचा नाही। लगेच आपण हा खोबऱ्याचा किस घातल्यानंतर ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथे 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे। हा जो नारळाचा चव आहे तो 2 वाटी झालेला आहे। 2 वाटी नारळाच्या चवसाठी इथे आपण 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। गुळाचे मोठे खडे असतील तर चमच्याने फेटून घ्यायचे म्हणजे ते लगेच विरघळतात। तुम्ही बघू शकता इथे गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। हे मिश्रण छान असं आपण 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर हलवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण खमंग स्वादाचे मसाले घालूया। इथे 1 चमचा बडीशोप, 1 चमचा इलायची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ घातले आणि हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे। ओल्या नारळाचं सारण आपण 7 ते 8 मिनिटं छान असं मंद गॅसवर परतून घेतलं। घट्टसर गोळा व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करून इथे बाउलमध्ये हे सारण आपण काढून घेतलेलं आहे। इथे थंड झालेलं सारण घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गोळा बनला पाहिजे सारणाचा, म्हणजे जेव्हा आपण हे सारण पोळीमध्ये भरू तेव्हा अगदी सोप्या पद्धतीने भरता येईल आणि हातालाही अजिबात चिकटत नाही। कणिक मुरण्यासाठी ठेवून अर्धा तास झालेला आहे। आता आपण हा गोळा थोडासा मळून घेऊया आणि याचा आपण पोळ्या बनवण्यासाठी उंडा बनवून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घेतलं। एक मोठ्या आकाराचा गोळा घेतला। या ज्या खोबऱ्याच्या पोळ्या आपण बनवतोय त्या पोळ्या बनवण्यासाठी मोठ्या आकाराचाच आपल्याला गोळा घ्यावा लागेल, कारण सारण हे थोडंसं दाटसर किंवा जाडसर आहे त्याच्यामुळे मोठ्या आकाराचाच गोळा घ्यावा लागेल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा उंडा बनवून घ्यायचा आणि मधला भाग आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा। दोन्ही हाताच्या 2 अंगठ्याच्या मध्ये उंडा घेऊन याचा खोलगट भाग करून घ्यायचा। आता यामध्ये सारण भरून घेऊया। इथे सारणाचा गोळा आहे ते हातामध्ये घेऊन गोल आकारामध्ये फिरवून सारणाला गोल आकार देऊन घेतला आणि हा गोल आकाराचा सारणाचा गोळा आपण या उंड्यामध्ये घातलेला आहे। कणिक आहे ते वरच्या साईडने वाढवायची आणि मध्ये सारण आहे ते बोटाने प्रेस करायचं म्हणजे हा उंडा छान असा अगदी परफेक्ट असा पॅक होतो। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा इथे आपला उंडा बंद झालेला आहे आणि शेवटचं टोक आहे ते आपण फोल्ड करून घेतलेलं आहे। आता आपण याची पोळी लाटायला घेऊया। जेवढ्या पोळ्या बनवायच्या आहेत तेवढेच गोळे बनवून घ्यायचे। आधीच गोळे बनवून ठेवू नका, नाहीतर आतमध्ये सारण आहे ते चिपचिपी होऊ शकतं आणि पोळ्या लाटायला त्रास होऊ शकतो। आपण 2 गोळे बनवून घेतलेले आहेत। पोळीला लावण्यासाठी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचे पीठ या गोळ्याला लावून याची पोळी लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आणि झटपट अशी इथे पोळी लाटून होते। अजिबात सारण बाहेर येत नाही कारण आपण सारण मिक्सरला बारीक करून घेतलेले होते। तुम्ही बघू शकता इथे पोळीला सारण अगदी काठापर्यंत पसरलेले आहे। अगदी परफेक्ट इथे आपलं सारण आणि कणिके बनलेले आहे। आता आपण पोळी तव्यावर भाजून घेऊया। इथे तवा ठेवलेला आहे, पोळी लाटण्यावर घेतलेला आहे। तव्यावर ही पोळी हळूवारपणे घालून घ्यायची। लो टू मिडियम फ्लेमपेक्षा थोडीशी कमी फ्लेम केलेली आहे आणि लो फ्लेमपेक्षा थोडीशी जास्त फ्लेम केलेली आहे। साईडला थोडंसं तूप घालून घेऊया आणि ही पोळी छान अशी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत किंवा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। पोळी तव्यावर घातल्यानंतर उलटण्याने थोडीशी हलवून घ्यायची म्हणजे ती खाली चिकटणार नाही। आता ही पोळी आपण पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे आपली पोळी बनलेली आहे। आता वरून थोडंसं तूप लावून घेऊया। परत पलटी करून दुसऱ्या साईडलाही तूप लावून घेऊया।
त्या ओल्या नारळाच्या पोळ्या खूप चविष्ट लागतात. तुम्ही बघू शकता आतपर्यंत हा सारण अगदी पसरलेला आहे आणि टम्म अशा फुगलेल्या आहेत पोळ्या. अगदी खरपूस खुसखुशीत अशा इथे पोळ्या बनलेल्या आहेत. वासही खूप छान खमंग येत आहे. या पोळ्या आपण दुधासोबत खाऊ शकतो. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 8 ते 10 पोळ्या बनतात. अशा पद्धतीने ओल्या नारळाच्या पोळ्या घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.